चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून मला तुमचे सगळे व्हिडिओ असेच नवीन नवीन भेटत जातील. माझ्या कुशिकुला भांड्याला माझ्या धोर कन्या माझ्या हस्ती आणि प्राप्ती यांचा सुखाचा विचार करून मथुरा नरेश औषधाची त्याचा विवाह लावून दिला. सुखाच्या आनंदाच्या डोळ्यात तो काही डोल लागले त्या काय सत्या झालं. काय केलं असेल काय केलं असेल आणि दोन पुढाकडे माझ्या मध्ये पेटताय म्हणून 15 वेळा त्या कृष्णावर स्वारी केली. खंत हे उभ्या सैनिक तरफ
ऐसे लागो भान देवा देगा ज्ञान चरणात ध्यान राहू दे अमृताची वेला अमृताची देह भक्तीचा मृदुंग वाजू देवा तुझ्या दारी भेटला रंग मन झाले दंग या नारदाचे म्हणत हे माझ्या सुख शांतीच्या आनंदमय नारायणा हे माझ्या कमलकांता कमलनयना हे माझ्या लक्ष्मीकांता देवा तुझ्या चरणी या नारळाचा साष्टांग प्रभात भगवान तुमच्या नामाची कासवली आणि या विश्वाच्या ठाई केवळ तुम्हा देवतांचा मोठेपणा वाढावा देवतांचं दैवितत्व सतेज ठेवण्यासाठी एवढंच नव्हे आणि या विश्वाच्या ठाई तुम्हा देवतांचं भक्ती महिमा प्रसारित व्हावा म्हणून धर्माच्या रक्षणार्थ भगवान तुम्ही दिलेली सूत्र हाती घेतली आणि या विश्वाच्या ठाई आमची पायकी एकसारखी चालली आणि हीच पायकी नारायण नारायण अरे वा मग देशापर्यंत आमचं येणं झालं पण काही का असेल आपण आल्याची जाणीव मग देशाधिपती नरेश जरासंध यांना करून देणं गरजेचं आहे मी माझ्या देवाचं नामस्मरण करतोय तुझ्या तुझ्या नारायणाचं पारायण गरज आहे तुझ्या नारायणाची वा त्या भगतेशात जागा वाढली अहंकार अंतरंगी वाढला पण काही का असेना आपण इथं आलोय खरा आता इथं काहीतरी घडल्याशिवाय आमच्या मनाला समाधान कुठं म्हणूनच मला करमेला तुझं माझं जमेना मला करमेला म्हणून बस तो आपला बापुड्यांची गरज नाही पूर्वी पराक्रमी इच्छा असताना बापुड्यांची म्हणे गरज नाही तू पराक्रमी आज लागली तुझ्या पराक्रमाला काय रे ताट मानेने सांगतो जरासंध म्हणे पराक्रमी कसले तुझे पराक्रम अरे क्षत्रिय कुळात तुझा जन्म झाला मी तर म्हणे अभिमान आहे या क्षत्रिय कुळाला भगवान देशाधिपती नरेश जरासंध खाली
तुझा दामाद तुझ्या 2 कन्या भक्ती आणि प्राप्ती जाणतोय त्याची तू विवाह करून दिलास पण त्या कंसाचा मोर नाही कळले. तुका बदले सुख वेगळे कधीच कोणा नाही कळले. तुका मदले सुख वेगळे त्याच्या नशिबा मदले दुःखाचे नारायण नशिबा मदले कधीच कोणा नाही कळले. दुःखामधले सुख वेगळे कधीच कोणा नाही कळले. दुःखामधले सुख वेगळे ज्याच्या नशिबा डोळ्यामधून येतो अश्रू कधी दाटून. डोळ्यामधून येतो अश्रू कधी दाटून. सुखातील त्या दुःखाची काटे सुखातील त्या दुःखाची काटे कवटाळून ज्याच्या नशिबा मदले सुखाचे
इष्ट काम सिद्धिरस्तु सर्व मनोरथा सफलास्तु हे अनु तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असा मंगलमय परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतना धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अकेले विश्वाच्या ठाई धर्माला ग्लानी उडाली अधर्म उच्चांक गाठला ही पृथ्वी माता धेनु स्वरूपानं ब्रह्मदेवाला शरण गेली साक्षात ब्रह्मदेवाने धेनु स्वरूपी पृथ्वी माता वैकुंठी नारायणाला म्हणजेच मला शरण आली त्यात मी अभिवचनाच्या शब्दानं देव मात्र शब्द दिला या पृथ्वी मातेला शब्द दिला ज्यावेळी या पृथ्वी तलावर धर्माला ग्लानी येऊन अधर्म उच्चांक गाठू लागेल त्यावेळी अवतरणे होऊन अखिल विश्वावरील गुबार मी हलका करणार आहे एवढंच कशाला आमचा सद्भक्त म्हणजे राजा अंबरीश त्या राजा अंबरीशाला सुद्धा दुर्वास महंताने शाप दिला हे राजा तू दशकल्प मास भोगशील तो शाप ऐकून त्यानं माझी करुणा भागली या देवाची आळवणी केली त्याच वेळी देव भक्तांना त्या विश्वात टिकवण्यासाठी आम्ही त्यालाही अभिवचन दिलं दुर्वास महंताने दिलेला शाप आम्ही स्वतः भोगू तद्वत मत्स्य कुर्म बरा नरस्य वामन परशुराम रावण संपत पार्वती या कृष्ण अवतारानं पण विधीच्या विधीनुसार आमचा जन्म होण्याच्या पूर्वी म्हणजे आमचा काळ निर्माण झाला आणि काळ पूर्ण झाला आमचा कौस मामा या कौस मामानं आम्ही जन्मापूर्वी आमच्या मरणाचा कट रचला आम्ही लहान असताच आकाशावर बघून हिरकाचं या काही कसरना आमच्यापर्यंत पाठवलं पण आमच्या जीविताचा शेवट झाला अगदी बाल लिहिलेलं आणि बाल क्रीडेनं त्या आसुरी शक्तीचा शेवट आम्ही केला कारण देवा देवाचा असांग सागर आहे कंठी धारण केली ही वैजयंती माता वय म्हणजे युग आणि जयंती म्हणजे साखळी या युगा युगाच्या साखळीत भक्तांचा सखा देव त्याचा हा देव ठरला देवदयेचा
दुसरा कोणी सावधान राहा. अरे याला पाहिलं की हसू देतो. कारण माणसानं अपयश किती सहन करावं, माणसानं किती वेळा पळून जावं. अरे निदान विचार करावा. अरे पळून जायचं कसं आहे, तर यायला तरी कशाला हवं. ही यशाची पहिली पायरी आहे. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण अशा अपयशाच्या पायऱ्या किती रे चढला. करतोय 15 वेळा मी तिच्यावर स्वारी केली, 15 वेळा माघारी गेलो, पण आत्मविश्वास परिपूर्ण आहे. मी 16वी पायरी चढलोय पण तुझा सर्वनाशासाठी. हे जरासंध, तुझ्या या अपेक्षेला मी दाद देतोय. तुझ्या हिमतीची मी दाद करतोय. कारण हिमतीचा हिम्मत शिखर म्हणे सारखं शक्य शकतो, पण ते अशक्य आहे. त्याच्या मागून धावण्यापेक्षा दुसरं काहीतरी शक्य कर. माघारी तुमका माझा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून मला तुमचे सगळे व्हिडिओ असेच नवीन नवीन भेटत जाते. सो चला तर